नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊज पीसचा रियूज। हा नवीनच ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी। तर बघा अशा पद्धतीने तो 70 ते 75 सेंटीमीटरचा आहे आणि ही गोणी आहे म्हणजे गव्हाची एमटी गोणी घेतलेली आहे। हिचं माप पण मी तुम्हाला मोजून दाखवते। रेक्टँगल मध्ये कट करून घेतलेली आहे म्हणजे आयताकृती। तर याची लांबी आहे 34 इंच। बघा मी तुम्हाला टेपने पण दाखवते। 34 इंच लांबी आहे आणि 16 इंच रुंदी आहे। ठीक आहे, एवढ्याच रेक्टँगल पीसापासून आपल्याला ही एक युनिक आयडिया बनवायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा, स्किप न करता बघा, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यात मी समजावून सांगितलेल्या आहेत। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण ही गोणीवरती ठेवून घेत आहोत आणि अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅगचा यूज करणार आहे। तुम्ही कुठलेही कापड अस्तर म्हणून यूज केलं तरी पण चालेल। तर इथे अस्तरसाठी तुम्ही जुनी मॅक्सी शर्ट कुठलाही कपडा घेतला तरी पण चालेल किंवा ब्लाऊज पीसच घेतला तरी पण चालेल, पण मी इथे शॉपिंग बॅगचाच अस्तर म्हणून वापर करत आहे। ठीक आहे मैत्रिणींनो, अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅगचा यूज केलेला आहे। तुम्ही कुठलाही अस्तर म्हणून घेतलं तरी चालेल। आणि मध्यभागी पुन्हा आपण ही गोणी ठेवून घेत आहोत अशा पद्धतीने आणि त्यावरती आपण कटिंग करून घेतलेला ब्लाऊज। ठीक आहे, उलटा सुईचं बघून घ्यायचं आहे अगोदर आणि अशा पद्धतीने ठेवून चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये पण आपल्याला उभ्या उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत, आडव्या उभ्या जशा तुम्हाला डिझाईन हवी आहे तशी। तर अशा एवढे एकाच रेक्टँगल पीसापासून आपल्याला खूप सुंदर अशी पर्स हँडबॅग बनवायची आहे आणि तिला टोटल 3 पॉकेट असणार आहे। अशा पद्धतीने आपण हा रेक्टँगल तयार करून घेतलेला आहे। आतमधून कापडी शॉपिंग बॅगचा अस्तर, मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाऊज पीस आणि मी कडेला अशी मोठी मोठी पाइपिंग करून घेतलेली आहे चारही बाजूंनी। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पाइपिंग करून घेतलेली आहे, कारण की या ब्लाऊजचे खूप असे धागे निघत होते त्यामुळे मला ती पाइपिंग करावी लागली। तर ह्या साडीचा असा मी कपडा कट करून घेतला होता साधारण 2 ते 2.5 इंच रुंदीचा आणि ती अशा प्रकारे ठेवून घेतलेली होती। अशी स्टिचिंग केली आणि त्यानंतर पुन्हा आतमध्ये फोल्ड करून डबल फोल्ड करून त्याला टिप मारून घेतलेली आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी चारही बाजूने मोठी मोठी पाइपिंग करून घेतलेली आहे। खूप ब्लाऊजचे धागे निघत होते त्यामुळे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आणि मध्ये मध्ये अशा उभ्या टिपा आपण मारून घेतलेल्या आहे जेणेकरून आपली गोणी मजबूत राहील। ठीक आहे, अशा पद्धतीने उभ्या टिपा आपण मारून घेतलेल्या। तुम्ही आडव्या उभ्या हवं तर तशा टिपा मारून घेतल्या तरी पण चालेल। त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा रेक्टँगल घेतला होता त्याला व्यवस्थित मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केलेल्या बाजूपासून आपल्याला 2 इंचावर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। दोन्ही पण साईडने आपल्याला 2-2 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत नसेल तर मी एक मार्कर पेनने पण इथे एक ब्लॅक कलरची लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला पुढे घट्ट दिसेल, कारण की व्हिडिओमध्ये कधी कधी चॉक उघडलेला दिसत नाही। तर बघा खालून 2-2 इंचच्या रुंदीवरती आपण अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे दोन्ही पण साईड। ठीक आहे, या बाजूने पण आपण 2 इंचाच्या रुंदीवरती ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता यानंतर एका साईडने आपल्याला वरतून 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तिथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे, म्हणजे की फ्रंटचा पॉकेट आपल्याला बनवण्यासाठी आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता इथेच आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यावरच आपल्याला चैन लावून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मी कट केलेली आहे आणि याच्यावरती झिप आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। मी तुम्हाला शिलाई मशीनवर पण दाखवत आहे। तर बघा अगोदर उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे। आणि ताईंच्या खूप छान छान कमेंट येतात या अगोदरच्या व्हिडिओला टिफिन बॅगच्या, स्लिंग बॅगच्या, डोअरमॅटच्या, तर त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी तर तुमच्या अगदी मनापासून आभार व्यक्त करत असते। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक कमेंटला तुमच्या रिप्लाय पण करत असते। अशी एक पण कमेंट नाही की मी तिला रिप्लाय केलेला नाही। तर त्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार। या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी
आपण जे इथे मध्य भागापासून 2 इंचावरती मार्क केलेलं होतं, इथे तुम्हाला लाईन दिसत असेल ब्लॅक मध्ये, 2 इंचावरती जे आपण मार्क केलं होतं त्याच्यावरतीच आपल्याला पॉकेटचा अस्तर लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे अस्तरसाठी आणि तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून त्यावरती स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून दुमडायचे पण आहे. तर आपलं हे फ्रंटचं पॉकेट तयार होण्यासाठी आपल्याला त्याला असं अस्तर लावून घ्यायचं आहे आणि अगोदर मी डबल फोल्ड करून खालच्या साईडने टाचणी लावून घेत आहे, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे. मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि एकदम डिटेल व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर तुम्हाला या चॅनलवर या व्यतिरिक्त पण खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील, जसे की डोअरमॅट, पायपुसणी, टिफिन बॅग, स्लिंग बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग, ब्लाऊज डिझाईन आणि खूप छान छान असे व्हिडिओ आहेत. ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया, ओल्ड साडीचा रियूज, DIY पर्स, पाऊच, ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा. त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. टायटलवर क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. तर बघा अशा पद्धतीने आपलं फ्रंटचे पॉकेट तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण बॅक साईडला म्हणजे आतील बाजूने अजून एक मधले पॉकेट तयार करून घेत आहोत. तर अजून एक आतील पॉकेट बनवण्यासाठी मी इथे पुन्हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे. त्याची लांबी आहे 10 इंच आणि रुंदी आहे 7.5 इंच. तर मी 3 बाजूला अगोदर एक फोल्ड करून घेत आहे या ब्लाऊजच्या, म्हणजे आपल्याला ते आतील पॉकेट बनवायचं आहे त्यासाठी. तर अशा पद्धतीने एक फोल्ड करून तुम्ही पण ती स्टिचिंग करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या कापडाला मी अशा प्रकारे फोल्ड करून तीनही बाजूने व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता एकदम सोपी पद्धत दाखवत आहे मी. अशा पद्धतीने आपल्याला मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे. जे आपण रेक्टँगलचा बनवला होता आणि हा ब्लाऊज पीसचा पण व्यवस्थित मध्यभाग काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेट लावून घ्यायचं आहे आणि वरतून 3 इंच खाली आपल्याला हे पॉकेट लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला झिप पण अटॅच करू शकता किंवा विदाऊट झिपर पण शिवू शकता. तर मी ते चेन लावणार आहे. तुम्हाला नसेल लावायची तर तुम्ही अशाच सरळ तीनही बाजूला स्टिचिंग केली तरी पण चालेल. तर चला आता अगोदर मी चेन लावून घेते याला अशा पद्धतीने. आतमध्ये पण आपलं एक पॉकेट झिपवाला बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर याला चेन लावायची असेल तर लावा, नसेल लावायची तर काहीच हरकत नाही. तर बघा खूप सुंदर आणि एकदम तुम्ही यामध्ये वॉयलेट पॉकेट काही पण ठेवू शकता. ठीक आहे. आता दुसरे पॉकेट लावून झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने उलट्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे की आपल्याला इथे जिथून आपण फोल्ड केलेला आहे तिथे 2 बाय 2 इंचाचा बॉक्स कट करून घ्यायचा आहे. तर अगोदरच आपण 2 इंचावरती एक लाईन ड्रॉ केली होती, तर तसंच आपल्याला सेम पुढच्या साईडने पण म्हणजे 2 इंचावरती मार्क करून असा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही पण बाजूने. कट करून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसणार आहे. ठीक आहे. जे आपण 2 बाय 2 इंचाचा चौकोन कट करून घेतलेला आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. आता यानंतर आपण बेल्टसाठी गोणीचाच कपडा कट करून घेतलेला आहे. याची रुंदी आहे 1 इंच आणि लांबी आहे 22 इंच. तर मी ते ब्लाऊज पीसवर ठेवून घेत आहे आणि 3-3 इंचाच्या स्ट्रीप कट करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला तो बेल्ट लावण्यासाठी लागणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या पण बेल्टची स्टिचिंग करून घेते. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी दोन्ही पण बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे. याची लांबी आहे 22 इंच आणि रुंदी आहे 1 इंच. तर दोन्ही प्रकारचे बेल्ट मी अशा पद्धतीने स्टिचिंग करून तयार घेतलेले आहे. आता आपण ते बॅगला कसे लावायचे ते बघूया. बेल्ट लावण्यासाठी आपण कडेपासून 5 इंचावरती एक मार्क करून घेत आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पूर्ण पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल, कुठलाही पार्ट आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना, जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण की शिवणकामाचे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकतच असते आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बेल्ट स्टिच करूया. मैत्रिणींना दोन्ही पण बेल्ट मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे. ठीक आहे. दोन्ही पण साईडचे बेल्ट तुम्ही बघू शकता. तर यानंतर आपल्याला काय करायचंय, ही जी झिप आहे ती अशा पद्धतीने उलटी ठेवून घ्यायची आहे यावरती. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे.
तर तुम्ही त्या अगोदर हे बघून घ्यायचं आहे की आपली ही ओढतानीची जी बाजू आहे ती या साईडने मागे होत आहे म्हणजे ओपन होत आहे, तर आपली ही पण बाजू या साईडने ओपन होत आहे असं बघून घ्यायची आहे, म्हणजे की दोन्ही पण एकाच साईडने ओपन झाले पाहिजे. ठीक आहे, तर तशाच पद्धतीने ही या साईडला ओपन होत आहे, तर मी अशा पद्धतीने ही झिप लावून घेणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही पण आपल्या एकाच बाजूने ओपन होणार आहेत. इकडे चेन लावण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला ही सांगितलेली आहे. ठीक आहे, तर चला आता आपण मशीनवर पण मी तुम्हाला चेन कशी लावायची ते पण एकदम डिटेलमध्ये दाखवत आहे. खूप तसेच तुम्हाला आणखी कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने मी हे टॉप स्टिच पण लावून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण दाबटीप मारून घेतलेले आहे ह्या झिपला. ठीक आहे, आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने झिप अटॅच करून घ्यायची. अशी उलट्या बाजूने ठेवून घ्यायचा आहे, हा बेल्ट मध्ये लोटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, जशी आपण त्या भागाला केली सेम त्याच पद्धतीने. ज्या ताईंना शिवणकाम येत नाही त्या पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने पर्स, हँडबॅग, 3 पॉकेटवाली पर्स शिवू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा मैत्रिणींना, मी चेन ओपन करून यावरती पण पुन्हा दाबटीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता ही आपण चेन ओढून घेत आहोत आणि हे जे बेल्ट आहे हे पण आपण मध्ये लोटत आहोत. मध्यभागी हे जे बेल्ट आहे ते व्यवस्थित लोटून द्यायचे आहेत आणि पुन्हा ही झिप आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर अशा कडेपर्यंत जिथपर्यंत आपला ओपन बॉक्स आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे. दोन्ही पण बाजूनी 2-2, 3-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींना आपण कडेकडेने दोनही बाजूनी व्यवस्थित स्टिचिंग करून घेतलेले आहे. अगदी 2 ते 3 टिपा मारून घेतलेल्या आहेत मी कडेकडेने. आता यानंतर जो हा ओपन स्पेस दिसत आहे इथे अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने अशा प्रकारे पकडायचे आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचे आहे. आणि यावरती आपण मोठी पायपिंग पण करून घेणार आहोत अशा कापडाची. ठीक आहे, तर मी हे स्टिच करून घेते, पायपिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. बघा मैत्रिणींनी, दोनही साईडने आपण व्यवस्थित मोठी मोठी पायपिंग पण लावून घेतलेली आहे. ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि इथं साडीचा कपडा घेतलेला आहे, पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपण ही बॅग किंवा पिशवी पर्स सुईची करून घेत आहोत. तर बघा, खूप सुंदर अशी आपली हँडबॅग पर्स बनून तयार झाली आहे. टोटल 3 पॉकेट आहे. हा आपला मेन पॉकेट आणि मध्यभागी पण आहे, तिथे कॅश वगैरे ठेवू शकता, वॉलेट वगैरे. आणि त्यानंतर फ्रंटला पण आहे एक पॉकेट. अशी 3 पॉकेटची पर्स बनून तयार झालेली आहे. तर अशी आपली पर्स बनून तयार झाली. तुम्ही साडीवर, ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि शिवायला पण खूप सोपी आहे. तर बघा, हे एक पॉकेट, हे मधलं एक पॉकेट आणि वरचं एक पॉकेट, असे टोटल 3 पॉकेटची आपली पर्स बनवून तयार झाली आहे. आणि ही आहे आपली बॅक साईड आणि हा आहे आपला बॉटम. तर एकच रेक्टँगल पिसापासून आपण ही पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप मोठ्या साईज मध्ये आपली सुंदर अशी पर्स, हँडबॅग बनून तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.